सदासिन्नो सदासित्तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीद्गहनं गभीरं विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते. सृष्टीचा कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिणेमध्ये दोन मोठ्या सल्तनतींची स्थापना झाली होती. बहमनी सल्तनत आणि त्याच्या दक्षिणेमध्ये विजयनगर. बहमनी सल्तनत महाराष्ट्रातील पूर्ण भाग आणि कर्नाटकाच्या थोड्या हिस्सांमध्ये फैलावली होती. मग ती 150 वर्ष कायम राहिली. त्यामध्ये अत्याचार व्हायचे, खून व्हायचे, जुलूम व्हायचे. श्रीमंती आणि सुलतानांच्या अय्याशीच्या पार विरुद्ध होती बिचारा जनतेची गरिबी आणि वाईट दशा. 16व्या शतकाच्या सुरुवातीमध्ये बहमनी सल्तनत नालायकता आणि अयोग्यतेमुळे विखुरली गेली. यामध्ये विजयनगर राज्य 200 वर्षांपासून चालत आलं होतं आणि खूप प्रगती करत होतं. दक्षिणेमध्ये अधिकार मिळवायच्या प्रयत्नामध्ये विजयनगर, बिजापूर, अहमदनगर, गोलकोंडा, बिदर आणि बिरार या 6 राज्यांच्या मध्ये अनेक लढाया पण झाल्या. आपसामध्ये अनेक एकीजोड पण झाले जे बदलतच गेले. जेव्हा पण कुठलं एक राज्य जास्त ताकदवर वाटायला लागायचं तेव्हा बाकी सर्व मिळून विरुद्ध उभे व्हायचे त्याच्या. अखेर तर विजयनगराचं वैभव आणि त्याच्या शक्तीनेच दुसऱ्या लोकांस त्याच्या विरुद्ध उभं केलं. कृष्णदेवरायानंतर त्याचा सावत्र भाऊ अच्युतदेवरायाने राज्य केलं आणि त्याच्यानंतर अच्युतदेवरायाचा पुतण्या सदाशिव सिंहासनावर बसला. पण सदाशिव फक्त नावापुरताच राजा होता. राज्याची खरी सत्ता कृष्णदेवरायाचा जावई आणि शासनपाल रामराया स्वतःच्या मजबूत हातांमध्ये सांभाळून होता. त्याची राजनैतिक कुशाग्रता आणि फौजी ताकदीच्या बळावर रामराया दक्षिणेतील बाकी राज्यांचं नशीब बनवणं आणि बिघडवणं यामध्ये व्यस्त होता. गोलकोंडाचं सिंहासन अखेरीस तुला मिळालंच आहे बेटे. वालीचा मृत्यू झाल्यावर जर तुम्ही मला सहारा दिला नसता तर माझं काहीच खरं नव्हतं. माझा भाऊ जमशेदने गादी हिसकावली असते आणि मला भावाने जीवानीशी पण मारलं असतं. तेव्हा माहित नाही तू इतक्या कमी शिपायांची कुमक घेऊन का जाऊ इच्छितोस. मी तुला शिपाई देऊ शकतो बेटे. काय मी केव्हा नकार दिलाय? नाही राया. जर तुमच्या शिपायांना घेऊन गेलो तर लोक समजतील की तुमच्या बळामुळे गादीवर बसलोय. असं मुळी पण नाही बेटे. पण माझी इच्छा नाहीये की तू विनाकारण स्वतःचा जीव धोक्यात घालावास. काय मी परका झालोय? काय तुझ्यावर माझा मुळीच हक्क नाही? 13 वर्षाच्या वयामध्ये मला बेसहाराला तुम्ही सहारा दिला. बस तेव्हापासून तुम्हीच माझे बुजुर्ग आहात. तुझ्या पित्याने माझ्यावर जे उपकार केले बस त्याचं कर्ज चुकवलंय मी. दुसरं काहीच नाही. तुम्ही मला तुमचा विश्वास आणि प्रेमाने वाढवलं. मला जगण्याचा तरीका शिकवला.
मग बेटे, जेव्हा मी तुला सांगतोय सोबत सैनिक का तू नाही नेत? गोलकोंड्याचे दरबारी याचा गलत मतलब काढतील राया. तुम्हीच मला पूर्वी शिकवण दिली आहे ना की राजनीती आणि खाजगी संबंध मिळवणं ठीक नाहीये. अरे पण हे खरं असलं तरी यावेळेस बघ कारण थोडं वेगळं आहे. मग बघा, विजयनगरचे शिपाई घेतल्या विना जाऊ द्या मला. ठीक आहे, मग असं म्हणणं आहे तर मग ठीक आहे, मी तुला थांबवणार नाही. हे बघ, जरा मिठीत ये. तू गेल्यावर मग तुझी कमी आम्हाला सतावेल. ये बघू, राजकुमारीला भेट. तू बिचारी काल रात्रीपासून रडतीये. ये. अम्मा, मला आशीर्वाद द्या. मी गोलकोंडाला जातोय. सुखी हो, खुश रहा. भगवंत तुझं रक्षण करेल बेटा. नमस्कारम. सुनिये तिरुमला जनाब, तुम्ही काल शासनपाल रामरायाशी माझ्या भेटण्याची बात छेडली. असं आहे असलम बेग, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलंय धैर्याने काम घ्या. राया सध्या खूपच व्यस्त आहेत. तिरुमला जनाब, आता तुम्हीच सांगा, हा काय तरीका झाला? मी महिन्याभरापासून रायांच्या इंतजारमध्ये सुकतो इथे. वरून बाजे आका सुलतान अली आदिलशाह मला रोज रागाने भरलेले पैगाम पाठवतात. काय जबाब देऊ मी त्यांना? मुळीच चिंता नको. विश्वास ठेवा, रायांचा फैसला तुमच्या बाजूनेच असेल. विजयनगर आणि आदिलशाही सुलतानांची मैत्री अबाधित राहील. तर मग फैसल्यामध्ये इतनी देर क्यों? आम्हाला काही नव्या मुद्द्यांवर बोलायचं पण नाहीये. बस मरहूम सुलतान इब्राहिम आदिलशहाच्या वेळेमध्ये तयार केल्या गेलेल्या समझोत्यालाच परत जारी करायचंय. तुम्ही शासनपालचे भाई पण आहात, शिवाय मंत्री पण. तुमच्यासारखं वजन या दरबारामध्ये कुणाचं नाही. तुम्ही करा ना काही. माझी इतकी पोच कुठे? बघू काहीतरी करू. आता दुसरं नाही तो मुलाखतीमध्ये होणाऱ्या देरीची वजह माहीत करून सांगा ना. वाजवी कारण असावं. तुम्ही पण चिंता करू नका. राजदूतासाठी सबुरीचं शिक्षण शिकणं खूप गरजेचं आहे. आता बघ, आम्ही असलम बेगला सबुरी शिकायची खूप चांगली संधी देत आहोत. बेगपेक्षा जास्त बेसब्री त्याचा आका आदिलशहाला आहे. तर मग आदिलशहास पण थोडी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. त्याचा काय फायदा? त्याची घमेंड थोडी अजून कमी होईल. आपल्यासोबतच्या समझोत्याच्या महत्वाची जाणीव वाढेल. त्याला आपली गरज आहे, आपल्याला त्याची नाही. कोण जाणे तो किती दिवस गादीवर बसणार आहे. त्याचाच भाऊ अब्दुल्ला धोका बनलाय म्हणे त्याच्यासाठी. जर अब्दुल्लाचं पारडं भारी झालं तर मग? अब्दुल्लाने म्हणे गोव्यामध्ये पोर्तुगालियांचा आसरा घेतलाय. तर मग आपण अलीला साथ देत पोर्तुगालियांना अशी ताकीद द्यायची की दक्षिणेच्या मामल्यामध्ये आपल्याला विचारल्याशिवाय मुळीच दखलंदाजी नाही करायची त्यांनी. अली आदिलशहाला स्वतःच्या भावापासून इतका धोका नाही जितका अहमदनगरच्या हुसेन निजामशहापासून आहे. तेव्हाच तो आपल्याशी तह करायला इतका बेचैन आहे. आपली सहायता नाही मिळाली तर मग तो बर्बाद होणार आहे बिचारा. जेव्हा म्हणून त्याला या सत्याची पूर्णरित्या जाणीव होईल तेव्हा आपण त्याच्यासोबत समझोता करायचा.
राया रायन, माझे आका सुलतान बिजापूर अली आदिल शाह हुकूमत विजयनगरची दोस्तीची ख्वाहिश ठेवतात. सुलतानांची मनापासून इच्छा आहे की त्यांचे वडील मरहूम सुलतान इब्राहिम आदिल शाहवर रायांची जशी मोठी कृपा होती अगदी तशीच कृपा त्यांना पण मिळत राहावी. सुलतानांची गुजारिश आहे की तुम्ही लवकरच तहनाम्यावर दस्तखत करावी. असलम बेग, आशा आहे तुमच्या सेवेमध्ये कुठली कसर नाही राहिली. राया, तुमची मेहमान नवाजी खूप मशहूर आहे. सुलतानांनी म्हणजे अर्ज केलाय की काय तुम्ही प्रथमच विजयनगरात आलात? एक बार पूर्वी पण हा मान मिळायला राया, पण खूपच कमी काळासाठी. मग यावेळी शहर पूर्ण नीट पाहायला खूप फुरसत मिळाली असेल तुम्हाला. कसं वाटलं आमचं हे विजयनगर? शहर पण खूपच मोठं असून खूपसुरत आहे राया. राया, ज्या डोंबाऱ्याने तुम्ही बोलवायला सांगितलं होतं ते बाहेर आलेत. बोलाव बोलाव, त्यांना आत बोलाव. असलम बेग, तुम्ही या डोंबाऱ्यांचा खेळ बघा नक्की. मोठे अनोखे कर्तब दाखवतात. राया, डोंबाऱ्याचं कर्तब काही इतकं जरुरी नाही जितकं समझोत्यावर फैसला करणं आहे. शिवाय समझोत्यामध्ये अजून देरी. भाई खूप रही. बिजापूरच्या सुलतानाच्या दूतापेक्षा गवार डोंबारी सुद्धा जास्त कामाचे आहेत. तुम्ही काय इतके हप्ते बसून झक मारत होता तिथे? हा, किंवा मग कुणाच्या इश्क मध्ये गुरफटला गेला? हुजूर, अशा तऱ्हेने बा नका हसवू. सुलतान, रामरायाने असा सुलू करून माझी नाही तुमची बेइज्जती केली आहे. कुठला लिखित पैगाम पाठवलाय त्यांनी? तशी वेळच कुठे आली आहे हुजूर. राया फरमावत आहे की जर तुम्हाला त्यांची दोस्ती पाहिजे आहे तर खुद जाऊन भेटा. दूताने काम नाही चालणार. त्यांची ही जुरत? मी आहे बिजापूरचा सुलतान, तो महज एक शासनपाल. मी जायचं काय त्याच्याजवळ? तो इथे येऊ का नाही शकत? त्यांना तयार कसं करायचं हुजूर? स्वतःला ते आपल्यापेक्षा जास्त बुलंद आणि ताकदवर पण समजत आहेत. मग त्यांना सांगा आम्हाला समजोत्याची गरज नाहीये. हुजूर, जल्दबाजीने बात बिघडेल आणखी. अहमदनगरचे हुसेन निजामशाह पहिल्यापासूनच आपल्या सरहद्दीवर टपून बसलेत. शिवाय इब्राहिम कुतुबशाह पण येऊन पोचलेत. यासाठी विजयनगरची दोस्ती करणीही होगी. शिवाय तुम्हाला पण रामरायाजवळ जावंच लागेल. पण त्यांच्या समोर माझे हात जोडून मैं अपने आप को जलील नहीं करूंगा. हुजूर, या सगळ्यातनं वाचणं शिवाय आपल्या फायद्यासाठी आपण तिथे वाकणं जर तुम्हाला मान्य असेल. अलीकडेच रायांचा चहेता बेटा गुजर गया आहे. तुम्ही सांत्वन म्हणून भेटायला जा तिथे. ऐकून बेहद अफसोस झाला. असं अजीज गेल्यामुळे एक रिकामेपणा वाटतो. शिवाय तो रिकामेपणा दूर करणं खूपच दर्दनाक असतं. जेव्हा माझे वडील असेच गेले तो मुझे लगा कि अब जीना ही बेमानी है. चांगलंच झालं की तुम्ही आमच्या दुःखामध्ये आम्हाला साथ द्यायला आलात. अशा खऱ्या सहानुभूतीनेच माणसाला पण दुःख सहन करायची शक्ती मिळते. तुम्ही स्वतः आमच्याकडे आमच्या दुःखामध्ये आम्हाला साथ द्यायला आलात, हा तुमचा मोठेपणा आहे सुलतान. अम्मा आमच्याशी तकल्लुफ नाही करायची. आम्ही कोणी परके नाही. तुम्ही इथेच थांबावं सुलतान. मी बघा आले लगेच. जो आपकी मर्जी अम्मा.
काय तुम्ही तुमच्या या यात्रेतनं संतुष्ट आहात सुलतान? बहुत खुश राया. उम्मीदपेक्षा खरंच जास्त. तेव्हाच म्हणून मी सांगतो की दूतांद्वारे बोलणी करणं उचित नाही. दोन शासकांनी आमने सामने सरळ जर बोलणी केली, परिणती सहसा सफल होत असते. सही सही फरमाया. जर निजामशाह तुमच्या विरुद्ध लढण्यास उतावळा आहे खूप, मग मी तुम्हाला मदत अवश्य करणार. हे माझं वचन आहे. माझं सैन्य तयारच आहे. जेव्हा सांगाल निघेल बाहेर. तुमचे एहसान इतके आहेत की मैं कुछ कहने के काबिल नहीं रहा. एक पुत्र मी बघा घालवून जणू मी दुसरा मिळवलाय पुन्हा. अम्मा, मला शर्मिंदा नाही करायचं मा. मी याच्या काबिल कसा? मी तुमच्या बेटेची जागा कशी घेऊ शकतो? क्यों राया, कुछ गलत बोललो का? बघ, मी या विषयाच्या बाबतीमध्ये बोलणार नाही काहीच. हा राजकुमारींचा मामला आहे. या महालामध्ये बस तेच चालतं जी यांची इच्छा असते. तुला नकार नाही देता येणार. नकाराची जुर्रतच नाही. तरी या मोहब्बत का इजहार, ही इज्जत मी याच्या काबिल नाही. सुखी राहा. आता तू आमचा दोस्तच नाही, घरचा सदस्य पण आहेस. आओ बेटे. आखिर हा माणूस हाय काय? आधी मनसुबा बनवून मला जलील केलं, मग बेहुदा वाईट पैगाम पाठवले. फिर जब उनके दरबार में निराश आणि दुखी होऊन पोचलो तो अचानक अपना रुख पलट लिया. माझी इतकी जास्त इज्जत केली की मैं शर्मिंदा हूं. इतकंच नाही, माझ्या पाठीवर आणि डोसक्यावर पण हात ठेवला. आणि राजकुमारी तिरुमलंबा मला त्यांचा बेटा मानू लागली. मला मुळीच समजलं नाही की याच्या मागे कौन सा राज है. हुजूर, बात खूप सीधी आणि सरळ आहे. आधी जेव्हा त्यांनी तुमच्याशी रुखा बर्ताव केला तेव्हा त्यांना हे दाखवायचं होतं की बिजापूर त्यांच्या नजरेमध्ये किती नगण्य आहे. पण जेव्हा तुम्ही न बोलता त्यांच्या खिदमतमध्ये पोहोचलात, त्यांना फराक दिली दाखवण्यामध्ये मुळीच वेळ नाही लागला. आणि शिवाय समझोताला पण तयार झाले. और समझोता पण कसला? जर त्यांची इच्छा होती तर आमच्या समोर कडक अटी ठेवल्या असत्या, ज्या आम्हाला कडू औषधासारख्या प्याव्या लागल्या असत्या. पण असं नाही झालं. अटी पण वाजवी आहेत. हुजूर, गैरसमजामध्ये मात्र नाही राहायचं. राया आपल्या फायद्याशिवाय मुळीच कुणाला काही देत नाही. जेव्हा रायचूर आणि दोआब त्यांच्या कब्जामध्ये आहे, बिजापूरकडून हवंय काय त्यांना? तुम्ही मुठीमध्ये जर राहिलात, जर पूर्ण दक्षिणेवर त्यांचा दबदबा कायम राहिला, मग दुसरं पाहिजे काय त्यांना? म्हणून त्यांची ही मनीषा आपल्यासाठी ठरू शकते धोक्याची. हे फार दूरचं आहे. आजचं बोला तुम्ही. आज आपल्या हक्कामध्ये निजामशाहवर रोग लावतील ते. जर त्यांनी वचन नाही मोडलो तो. अभी तक उनके फौज की कोई खबर नहीं मिली. असलम मियां, तुम्ही जरूरत से जास्त शक करता आहात. काय करू हुजूर, पेशा ही कुछ ऐसा है. हुजूर आदाब. हा हाय शाही फरमान. विजयनगरची फौज निजामशाही सरहद पार करून चुकली आहे. देखा, रायाने आपला वायदा पुरा केला. हुजूर, आता जेव्हा राया मैदानामध्ये उतरले पण आहेत, तेव्हा काय इब्राहिम कुतुबशाह पण मागे हटणार आहेत? बिलकुल. कुतुबशहाची इतकी हिम्मत नाही की तो राया के खिलाफ हत्यार उचलेल. आमच्या विरुद्ध पण त्याची हत्यार उचलण्याची हिंमत कशी झाली? मुळात तो चांगल्या रीतीने जाणतो की मी या लढाईमध्ये हात टाकलाय म्हणून. तरी पण तुझ्या प्रिय इब्राहिमने असंच करण्याचा फैसला केलाय. पण शत्रुत्व त्याचं तुमच्याशी नाही, अली आदिलशहाशी आहे. तू त्याची तरफदारी करू नकोस. मी त्याला चांगल्या रीतीने जाणतो. तो जाणून बुजून मागे नाही हटत आहे. विश्वास नाही बसते. खरंय, पण सत्य हेच आहे. कदाचित मग त्याला असं वाटत असावं की तुमचं अली आदिलशहाची तरफदारी करणं फक्त एक औपचारिकता आहे. असं पण कोणा मूर्खालाच वाटेल. आणि इब्राहिम कोणी मूर्ख नाही. तो जाणून बुजून आम्हाला विरोध करीत आहे. तुम्हाला विरोध केल्याने पण त्याला मिळेल काय? तो शांती कायम करण्यामध्ये एक मोठी भूमिका निभावण्यामागे आहे.
तेव्हा मग ही एक समजदारीची चाल होईल. तुम्ही बस हेच सांगणार. तुम्हीच म्हणालात ना की तो तुमचा हुशार चेला आहे. तुम्हाला गर्व व्हायला पाहिजे. खराय खरं खराय म्हणजे. इतका हुशार चेला की तो माझे सगळे उपकार पण विसरला. स्वतःच्या थोड्याशा लाभासाठी माझ्या छातीवर चढला. तुम्ही मग गुप्तचर काहून नाही पाठवत? मला पूर्ण विश्वास आहे तुमचा संदेश मिळताच तो स्वतःचा इरादा बदलेल नक्की. नाही नाही, राजनैतिक फैसले असे नाही बदलले जात. मला दुसऱ्याच पद्धतीचा विचार करायला हवा. कौन है? अंदर किसने आने दिया? राया, तुम्ही इथे कसे? कसा आहेस बेटा? खूप वर्षांनी तुला आज बघतोय. तब्येत तुझी आधीपेक्षा खूप चांगली दिसते. मी ऐकलंय मधल्या काळात तू बरीच प्रगती केली म्हणे. एका सुलतानाने असंच केलं पाहिजे. मला बोलवायचं होतं. कमीत कमी तुमच्या येण्याची खबर तरी द्यायची, म्हणजे मी शानसे तुमचं स्वागत तरी केलं असतं. नाही नाही बेटा, याची मुळी पण गरज नाहीये. तुला बघायची इच्छा झाली, आलो इथे. राणी तिरुमलांबा पण तुझी आठवण काढतात. काय बरं झालं, तू मला बघून खुश नाही दिसत रे? नाही, असं नाही काही. मी विचारात पडलोय. मला म्हणायचंय की अशा तऱ्हेने अचानक कोणी असं भेटायला नाही येत कधी. असं तर मग काय दूध पाठवायचा? गोलकोंडा सुलतानांना भेटायची प्रार्थना करायची. हाच तरीका आहे. मला म्हणायचंय की उफ, न जाणे घाबरून मी कसली उलटी सीधी बातें बघतोय. मैं माफी चाहता हूं, पण फिर भी अशा तऱ्हेच्या मुलाखती पहिल्यापासून नक्की व्हायला पाहिजे. खरंय, जर विजयनगरचा राज्यपाल गोलकोंडा सुलतानाची भेट करायला इच्छित आहे, मग स्थान आणि समय पूर्वीच नक्की पण असतं. पण जेव्हा रामराया आपल्या जुन्या मित्राला भेटायला येतो, तेव्हा ही खासगी भेट होईल. मग शिष्टाचाराचं काय का? बंधू बघ, तू आम्हाला भेटायला नाही आलास म्हणून आम्ही चालू. यकीन मानिये राया, मी किती वेळा तुम्हाला भेटायचा फैसला केला, लेकिन इच्छा असून पण विजयनगरी येणं नाही जमलं. तुम्हीच तर नसीहत दिली होती की भावनांच्या बहावामध्ये नाही यायचं कधी. एक हुकमरा को स्वतःच्या जाती संबंधांना महत्व नाही दिलं पाहिजे. बिलकुल खरंय. आणि मी तुला हे पण शिकवलंय की एका सुलतानाने नियमांना सुद्धा आपल्या हिशोबाने मोडून पण चालतं. शिवाय केव्हा केव्हा असं करणं खूप लाभदायक होत असतं. हां, लेकिन कुछ खास मौकों पर. काय हा पण तसा कुठला खास मौका आहे? अगदी खरं. तूच हे काही असंच बनवलंय. मी मुळीच समजलो नाही. एकतर तू आव आणतोयस किंवा महामूर्ख आहेस, किंवा दोन्ही बाबी खऱ्या आहेत. लेकिन आपलं सैन्य आमने सामने उभं आहे. क्षणाचा अवकाश, लढाई छेडली जाऊ शकते. आपण दोघं रणभूमीमध्ये शत्रूंप्रमाणे भेटणार. तू विचार केल्याशिवायच मैदानामध्ये उडी मारलीस काय शहीद बनायला? पण ही लढाई आपल्यामध्ये नाही राया. ही आपल्यामध्ये असती तर काय मी प्रकरण वाढवलं असतं? तू जे मागितलं असतंस मी लढाईशिवाय तुला सोपवलं असतं. तर मग ही लढाई पण संपून टाका. निजामशाहला मी समजावून सांगेन आणि आदिलशाह तेच करतील जे तुम्ही सांगाल. दोघांमध्ये नव्या अटी आणि मुद्दे होतील. लढाईची गरज नाही. अटी आणि मुद्दे काय तुला वाटला खेळ एक? ह्याच निजामशाहने अलीला कमजोर समजत जमीन हडपण्याची योजना बनवली त्याची, आणि तू पण त्याच्या जाळ्यामध्ये फसतोयस.
काय आदिलशहाशी केलेला माझा समझोता तू विसरलास? काय मी चूप बसायचं होतं? मग काय करायचं तुम्हीच मला सांगा. फैसला पण तू करायचा आहे. काय तू माझ्या विरुद्ध तुझी तलवार उपसू इच्छितोस? राजकुमारी या गोष्टीवर कधीच विश्वास नाही ठेवणार की तू माझ्या विरुद्ध युद्ध करू इच्छितोस. नाही राया, माझी तुमच्याशी लढायची इच्छा नाहीये. मग हे का म्हणून? निजाम शहाने तुझ्यावर अशी कुठली जादू केली आहे की तू प्रियजनांना पण विसरून बसलायस? अरे बेईमानीची पण एक हद्द होत असते. बेईमान राया मी नाही हो मुळीच. तुमची काय इच्छा आहे? जो कहे मैं करने के लिए तैयार हूं. गोलकोंडा परत जा निघून. पण मी निजामशहाला वचन देऊन बसलो आहे. ह्या वचनाला मुळी अर्थ पण नाही. काय निजामशाह तुझ्या सैन्याचा खर्च उचलत आहे की प्रांत एखादा भेट देणार आहे तुला? वैयक्तिक फायदा नाही तरी पण तू माझ्याशी लढू इच्छितोस का? म्हणून मला पण तुमच्यासारखे एक शासक बनायची इच्छा झाली राया. मला समजलं की तू एक विशेष योजना बनवीत माझ्या विरुद्ध लढणार म्हणे. पण आता वाटतंय ही योजना तुझी नाही, निजाम शहाची होती आणि तू त्याच्या खेळातला केवळ एक मोहरा बनतोस. पण मी निजामशहाला काय सांगू? तू काही सांगू नकोस. एका सुलतानास मत बदलायचा हक्क असतो नक्की, हां, पण यानंतर पूर्ण विचार करायचा पावलं उचलण्याआधी बरं का. तुला वाचवण्यासाठी मी सदा नसेन जिवंत. निजामशहा मला वाटतं पण आता इब्राहिमवर केव्हाच भरोसा नाही ठेवणार. अहमदनगरच्या चढाईमध्ये इब्राहिम आमच्या सोबत असेल तेव्हा निजामशहाला आमच्याकडे शांतीची भीक मागावी लागेल. निजामशहाशी शत्रुत्व मोल्याने आपल्याला काय लाभ? वरवर भक्त मुळीच लाभ नाही राजकुमारी. पण आपण हे सिद्ध करणार बघा की दक्षिणेमध्ये आमच्या हुकुमाशिवाय कोणी पाऊल पण नाही टाकायचं. मग ते युद्ध असो की शांती की समझोता. दक्षिणेमध्ये सर्वच राज्यांच्या सीमा बांधल्या गेल्यात तरी पण ह्या लढाया का होत असतात? हे बघा, आबसामध्ये लढले जरी पण या सर्वांना आमच्या समोर झुकावं लागेल. कृष्णदेव रायाच्या काळापासून दक्षिणेमध्ये सर्वात शक्तिशाली राज्य आहे विजयनगर आणि ही गोष्ट आम्ही बाकी राज्यांना केव्हाच विसरू नाही देणार. त्यांच्या काळात पिताश्रींनी संतुलन असं केव्हाच बिघडू नव्हतं दिलं. श्वसुरांच्या 2 नीती अशा होत्या ज्या आम्हाला केव्हाच नाही आवडल्या. एक म्हणजे या ब्राह्मणांस पण अधिक महत्व देणं, शिवाय तुम्ही पण निवडून काढून सगळे ब्राह्मण अधिकारी काढले आहेत. दुसरी काय नीती आणखी? या सुलतानांस सुद्धा इतकं स्वातंत्र्य देणं. एक म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टींवर लढत मरत असतात, शिवाय यांचा कुठलाच आदर्श नाही. हे यांचा जास्त तर समय नाच गाणी आणि अय्याशीमध्ये गुजरत आलाय. यांना पाहिजे एक संरक्षक जो यांच्यावर कडक नजर ठेवेल. तुम्हाला माहित व्हायला पाहिजे की सुलतान माणसंच आहेत, कठपुतल्या नाहीत. विजयनगरचे शासनपाल, कन्नडा देशाचे रक्षक रामराया सर्वशक्तिमान राजा को हुसैन निजाम शाह सुल्तान अहमदनगर तस्लीम करता है. मी खुश आहे की तुम्ही स्वतः मला भेटायला आलात सुलतान. तब्येत कशी? कळलं होतं आजारी आहेत. इनायत आहे तुमची, मी बिलकुल ठीक आहे. राया, आमच्या रियायास खूप मोठं नुकसान उचलावं लागलं. पिकं झळाली, गाव बर्बाद होऊन गेले. शहर अहमदनगरमध्ये घुबडं फिरत आहेत. या सगळ्यासाठी मी जबाबदार नाही मुळीच सुलतान, तुम्ही आहात. आमचा झगडा विजयनगरशी नाही विजापूरशी खरा. फिर भी तुमच्या फौजांनी आमच्या सल्तनतमध्ये तबाही माजवली. किस बिना पर? विजापूरचे अली आदिलशाह माझे मित्र आहेत. आमच्यात समझोता आहे की हर संकटामध्ये मी त्यांना सहाय्य करायचं. राया, तुम्ही बिलावजा आमच्यावर राग बरसत आहात. और आपके गुस्से को ठंडा करने के लिए मैं जो भी मुमकिन हो करायला पण तयार हो पूरा. आमच्या अटी मान्य करा सुलतान, मग ताबडतोब मी माझं सैन्य परत बोलवीन. ठीक आहे, तुम्ही म्हणाल ते मी करून टाकीन. खूप सरळ आणि साध्या अटी आहेत सुलतान. पहिली अट ही की कल्याणी किल्ला तुम्ही आदिलशहास देऊन टाकणार, आणि दुसरी अट, जहांगीर खानची हत्या तुम्ही करवणार. त्याने पण आमच्याकडे मागितलाय बघा आसरा. मग त्याला मरवणं ठीक होईल? जहांगीर खानने मागील अनेक वर्षांमध्ये माझ्या सैन्याला फार त्रास दिलेला आहे.
मला त्याचा मृत्यू हवाय. ठीक आहे, जर तुमची इच्छा असेल तो. इतकंच नाही, रामरायाने स्वतःचा चेला इब्राहिम कुतुब शहाला पण धडा शिकवायचा फैसला केला, कारण इब्राहिमने त्याच्या विरुद्ध तलवार उपसण्याचं दुस्साहस केलं होतं. इब्राहिम कुतुब शहाला भरपाई म्हणून 3 किल्ले द्यावे लागले. रामरायाला स्वतःच्या शक्तीवर इतका विश्वास होता की त्याने अली आदिल शहाकडून पण त्याच्या मैत्रीची किंमत वसूल करण्याचा प्रयत्न केला. राया, बागलकोट, यादगीर आणि मुदगलचे किल्ले नेहमीच बिजापूरचे राहिले आहेत. मग ते तुम्ही कसे घेऊ शकता? बडबड बंद. हे किल्ले थोड्या समझोत्यांअंतर्गत आम्हाला सोपवले गेले होते. पण ते समझोते आमच्या मर्जीच्या विरुद्ध आमच्यावर लादले गेले होते. सुलतानांचा पैगाम परत तुम्हाला सांगतो. बागलकोट, तू याच वेळी इथनं जा तोंड घेऊन. मी अलीशी बोलणार आहे स्वतः. जा घेऊन याला इथं. इफंदी बेग, तुम्ही खूप लगेच घाईमध्ये येत असता. जरा आरामात बसून संगीताचा मजा घ्या. राग दरबारीने शासनाचा तणाव दूर होत असतो. हुजूर, मी फार थकलोय. रामराया हात से बाहेर जा चुका है. दुसरी मर्तबा अशी वागणूक बघा मला त्याने दिली आहे. ठीक आहे, मला तुम्ही आता शांतपणे सांगा की तुम्ही इतके रागावला का म्हणून. मैं कुछ अर्ज कर रहा था की भर दरबारात त्याने मला हाकललं. सगळे वजीर सुद्धा माझ्यावर हसू लागले. कसं तरी करीत मी बाहेर येणार. हुजूर, घोड्यावर स्वार होण्यापासून मला अडवलं गेलं. शहर दरवाजे तक पायी चालावं लागलं. हुजूर, मागे मागे शिपाई घोड्यासकट चालायचा. सांगितलं की रायाचा हुकूम आहे. मी विचारतो की शाही दूतांची काय असे बर्ताव केले जात असतात? मी ऐकलंय अशा बेहुदा हरकती बिदर, गोलकोंडा शिवाय अहमदनगरच्या दूतांची पण केल्या गेल्या आहेत. तुम्ही सर्व रामरायांचे नायक आहेत का? गुरूरने त्यांना आंधळ केलं आहे म्हणून त्यांचा अंत दूर नाही. जर स्वतःची चूक ओळखून ते सुधारले नाहीत, लवकर मरून जातील. बघा, त्यांना तेव्हाच होश येणार हुजूर, जेव्हा आपण मस्त त्यांना सबक शिकवणार. स्वतःची मनमानी केव्हापर्यंत करणार ते? मग तुमची राय आहे की बिजापूर सल्तनतने विजयनगरच्या खिलाफ विरोध करायचा आहे. मी का हो बर्बाद हो बिला वजह, ताकि कुतुब शाह, निजाम शाह और बरीद शाह ने गिधाडांप्रमाणे आमची रही सही सल्तनत सुद्धा वाटून खायची? एकट्याने रायाचा मुकाबला शक्य नाही, पण सर्व सल्तनतींशी एकजूट करून आपण करणार नक्की. राया मेरे बुजुर्ग है. मी असं मुळीच नाही करणार ज्याने त्यांना ठेच पोहोचेल. उनके खिलाफ अहमदनगर, गोलकोंडा आणि बिदर सारखा गिधडांसोबत मी नाही जाऊ शकत. जन्मभर सहन करा अपमान. मग तुम्ही बेकारमध्ये परेशान होत आहात. वेळ आल्यावर सर्व ठीक होणार आहे. काय खाक ठीक होणार आहे हुजूर? तुम्हाला बेइज्जती चालत असेल, मला मुळीच नाही. मी परत केव्हाच रायाजवळ तुमच्यातर्फे नाही मुळीच जाणार. तुम्ही दुसरं कुठलंही काम सांगा मला. तुम्ही नेहमी आमची वफादारीने खिदमत केली आहे. अब वही करिए जो आपका दिल कहे. निगाह खाली ठेवा होशियार हुजूर. इथे 2 पायऱ्या आहेत. हे भांडण घेऊन तुम्ही माझ्याकडे का आलात भाई? ताजूभाई, तुम्ही याचा जिक्र तुमच्या मालकाकडे नाही केला. हुजूर, पण त्यांना सांगता सांगता माझं तोंड सुकून गेलंय. पण स्वतःच्या खास तालुक्यातमुळे ते रायाच्या विरुद्ध कुठलंच पाऊल उचलू नाही इच्छित.
हा कंबक आपणा जरा सांभाळून सर्वांना हुजूर, 2 पायऱ्या अजून आहेत. हा कंबक आपणा सर्वांना घेऊन बुडणार. यांच्या खास तालुक्यात मुळेच आम्हाला भारी रक्कम चुकवावी लागली. लेकिन हुजूर, सुलतान अली आदिलशाह स्वतःच्या शब्दाचे पक्के आहेत. हा, स्वतःच्या मित्रांमध्ये तसा त्याचा सुलूक खूप छान आहे. पण त्या काफिरशी बडी वफादारी आहे त्यांची. पण उससे वफादारी का जो तुम्हाला जलील करायला बघतोय. लेकिन हुजूर, बिजापूर शिवाय रायाच्या खिलाफ कुठलं आव्हान नाही बनू शकत. सही है. पहिलं गोलकोंडा आणि बिदरला आपल्या तरफ करायचं. मी तुम्हाला त्यांच्या नावे एक खत देतो. जी. जर दोघं तयार होत आहेत तर मग आमचा वेगळा पैगाम घेऊन आपल्या आकाजवळ जा तुम्ही. हुजूर, हम भी देखते हैं कि कब तक अलग रहेंगे. आइए हुजूर. आता वेळ आली की आपण आपले छोटे मोठे झगडे आणि आपसी वाद दूर करायचे. मग दिल साफ करून एकजूट व्हायचं. गोलकोंडा आणि बिदर रामरायाच्या खिलाफ आमच्या साथ आहेत. तुम्हाला गुजारिश आहे, या नेक कामामध्ये आम्हाला साथ द्या. आम्ही तुमच्या इलाक्यांमधून होत आपल्या मुस्तकी फौजा विजयनगर की तरफ बढ़ाना चाहते हैं. तुम्ही आम्हाला ह्याची इजाजत नाही दिलीत तर तुम्ही तबाह होणार आहात और आदिल शाह सल्तनत का नामो निशान मिट जाएगा. तुम्हाला हद्दपारी दिली जाईल, ज्याच्यानंतर तुमचं सुलतान पद मातीत मिळणार आहे. तुम्ही बुद्धिमान आणि दूरदर्शी आहात, यासाठी चांगल्या रीतीने समजू शकता की आम्हाला साथ दिलीत तर आपल्या 4 सल्तनती चांगलं नाव पण कमवतील आणि तुमचं राज्य पण सुरक्षित राहील. मला ह्यांची जमानत पाहिजे बेग. हुसैन शाह से कहो कि सिर्फ बातों से कुछ नहीं होगा. अली आदिल शहाला जामीन पण मिळाला. अहमदनगरचे हुसेन निजाम शहाने त्याच्याशी स्वतःच्या मुलीचं लग्न केलं. बाकी सुलतानांनी पण आपसामध्ये लग्न करून त्यांची एके आणखीन मजबूत केली. सोलापूरमध्ये त्यांनी मिळून मेजवान्या जोडल्या. आता जेव्हा आपण सर्व आपापसात नात्यांमध्ये बांधलो तसे, तेव्हा मग अमनच अमनाचा बोलबाला होईल. अमन तेव्हाच कायम होईल जेव्हा आपण सर्व मिळून विजयनगरच्या रामरायाला पुरी शिकस्त देणार. रामरायाचं नाव पण सुनते ही आप सबको साब सून गया. तुम्ही सर्व इतका खौफ त्याचा बाळगता. खौफ बाळगत नाही. असं आहे, ज्याने केलेले असतात एहसान खूप, विरुद्ध त्यांच्या लढणं खुशीचा सौदा नाहीये. मानलं की रामरायानं तुझ्यावर केलेत खूप एहसान, पण तुला या उपकारांची किंमत पण चुकावी लागली खूप किले अदा करके. किले घेतले रायने ह्यासाठी की वाटलं तेव्हा मी धोका दिला त्यांना, तुमच्यासाठी, जेव्हा मी तो प्रयत्न केला. कुछ भी हो, मी उपकार त्यांचे नाही विसरू शकत. हो, मी पण स्वतः उदारता पाहिले त्यांची. आपली पण कुठली त्यांच्याशी जाती दुश्मनी नाही हे याद राहे. तर मग लढाईचा विषयच काय तो? यासाठी की आपण सर्व रामरायाच्या रहमो करमवर जिवंत नाही राहू इच्छित. आपण सर्व आजाद हुकमार आहेत. आणि असं आहे, विजयनगरला सुद्धा किल्ले मी फक्त ह्यासाठी दिले ताकी त्यांच्या फौजांनी आपल्या रियायाला पण परेशान नाही करायचं. तू एका सुलतानासारखा नाही विचार पण करीत इब्राहिम. तुझे खयालात पोरकट आहेत, त्यामध्ये दूरदर्शीचा नामोनिशाणही नाही. मग तुम्ही बोला, आम्ही काय करायचं ते. दख्खनच्या रियासतांचे थोडे स्वतःचे उसूल राहिलेत, पण रामरायानं स्वतःच्या फायद्यासाठी हर उसूल सुद्धा तोडला आहे. आपल्या अंदरुनी मामल्यांमध्ये दखलंदाजी करतात. आपल्या आपसात तालुकात वाढायला नाही देत. ह्या तक्की आपल्या सरहद्दी असतील कुठे याचा फैसला पण स्वतःच करतात. मग ठीक आहे, या सर्व बाबतीमध्ये आपण पण शिकायत करायची त्यांना. शिकायतनं मुळीच हासिल नाही होणार काही. मुळं आपल्या आझादीची छाटायची आहेत त्यांना, ताकी आपण त्यांच्या नायकांमध्ये सामील व्हायचं. हर हुकमराची इच्छा असते राज्य वाढावं त्याचं, पण मग फौजी ताकद त्याची ह्या काबिल व्हावी की तो साऱ्या दुनियेवर राज्य करेल. रामराया आपल्या फौजी ताकदीच्या बळावरच आपण सर्वांची मनमानी करत आहे. तो दख्खनचं संतुलन बिघडून बसलाय. जी गलती हयात असताना कृष्णदेव रायानं केव्हाच नाही केली. अगर हम विजयनगर को नहीं रोक पाए, मैयाच्या नंतर परत केव्हाच नाही रोखणार आपण. आपल्यामधील कोणी एकट्यानं रामरायाला आव्हान नाही देऊ शकत, पण आपण सर्व मिळाल्यानंच उसे जरूर सबक सिखा सकते हैं. हो, त्यांचा हा समझोता 2 दिवसांपेक्षा जास्त नाही टिकणार, पण हे नक्की आहे. बघा, एक एक करीत माझ्या जवळ येतील माझी मदत मागायला. महाराज, यावेळेस पण विषय जास्तच वाढलाय. सर्वांनी आपली एकी सुद्धा लग्नबंधनं करून जास्त मजबूत केली आहे. गुप्तचरांच्या सूचना आहेत, हुसेन शहाची एक लेक चांद बीबीचा अली आदिल शहाशी विवाह झाला. मग दुसरी लेक जमीलाचा इब्राहिम कुतुब शहाशी.
मग अलीची बहीण बीबी हदियाचा सुलतान हुसेन शहाचा मुलगा मुर्तजाशी विवाह झाला. शिवाय एकत्रित सैन्य आक्रमणासाठी तयार आहे त्यांचं. या सर्वांचं मुळीच नाही होणार काही. लगेच बघ एक दुसऱ्याच्या माना उडवतील ते. मी तुम्हाला विनंती करते पण राया की हा मामला तुम्ही गंभीरतेने घ्या. ह्यापूर्वी की त्या सर्वांची पावले या धरणीवर पडतील, आपल्या शेतकऱ्या सुद्धा सतावतील आणि शिवाय आपले गाव बर्बाद करतील ते. तुम्ही कसंही करून त्यांची संयुक्त सेना तोडायला हवी. प्रजा तुम्हाला एकमात्र रक्षक समजते. तुमच्या सहारे जगते ती. तुम्ही प्रजेवर दया करा. ठीक आहे. सर्व नायकांना सुद्धा स्वतःच्या तुकड्यांसोबत या म्हणावं. सर्वांना किमती उपहार देण्याचा प्रबंध करा लवकर. तिरुमला, तू कृष्णा नदीच्या जवळपासच्या किल्ल्यांवर आपली फौज जमाव, कारण शत्रूंनी नदी पार नाही करायची. मुख्य सैन्याबरोबर मी होईन पुढे. बेसलप्पा, ही सगळी तयारी त्वरित कर. मी सर्व कुत्र्यांना बघा विजयनगरची खरी शक्ती दाखवतो. शिपायांनो जा पुढे वा. शिपायांनो जा पुढे वा. मग सुलतानांची संयुक्त सेना आणि विजयनगरची विशाल सेना या लढाईसाठी कूच करू लागली, जिला सर्वसाधारणपणे तालिकोटाची लढाई म्हटलं जातं. शिपायांनो घेराव टाका. जल्दी जल्दी करो. शिपायांना हमला करा. जान की बाजी लगा दो. हमला करो. हमला करा. हमला करा. विजय आपलाच होईल. चारों बाजूने घेरा. हो, आपल्या दुश्मनाला कुचल दो. तोफे चलाओ. सुरुवातीला लढाई एक प्रकारची आंधळी कोशिंबीर होती. मग रामरायाला जाणीव झाली की विजय म्हणजे एक खेळ नाहीये. हुसेन शहाला थोड्या वेळाने जाणीव होत गेली की रायाच्या फौजेकडून त्याचे शिपाई जिंकू नाही शकणार. मग त्याने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. आमचा तंबू इथेच राहावा, मध्ये वाटेमध्ये. हुजूर, हे तुम्ही काय सांगता आहात? अशा प्रकारचा हुकूम तेव्हाच दिला जातो जेव्हा कोणी आपल्या जीवाची बाजी लावतो. आता आम्ही मरणार या पूर्ण फटे मिळवणार, पण इथं मागं नाही हटणार.
अली आदिल शहाने रामरायाचा भाऊ तिरुमलाचा सामना केला, पण तिरुमलाने स्वतःच्या बचावाचा काही खास प्रयत्न नाही केला. तिरुमला रणभूमी सोडून पळाला. मग अली आदिल शहाने रामरायाच्या सैन्यावर मागून हल्ला चढवला. रामराया चारी बाजूनी घेरला गेला. मागच्या बाजूला होता अली आदिल शहा आणि समोर होते हुसेन निजाम शहा आणि इब्राहिम कुतुब शहा. हुसेन शहाचा हुशार तोफचालक रुबी खानाने रामरायाच्या अंगरक्षकांचा घेराव अखेर तोडून टाकलाच. इब्राहिम, राया, जाओ तुम लोग, जाओ. काय तुम्हाला लागलंय राया? बोला. अच्छा, म्हणजे राया इथे आहे. हुजूर, तुम्ही बोलत बसू नका याच्याशी. फौरन याचा कत्ल करा, नाहीतर माझे आका सुलतान अली आदिल शाह याला कुठल्या महफूज जागी घेऊन जातील. तुम्ही तुमचा बदला घ्या. मी हुसेन शहाना बोलावून आणतो. राया, कसा आहेस तू इब्राहिम? चांगला सुलतान बनलास तू. माझी एक इच्छा आहे, पूर्ण करशील? तलवार उचल इब्राहिम. आपली तलवार उचल इब्राहिम. नाही राया, आपली तलवार उचल इब्राहिम. नाही नाही. जर मी कुणाच्या हाती मरेन, मला माझ्या मुलाच्या हातून मरायचा इब्राहिम. मला माझ्या मुलाच्या हातून मरायचा इब्राहिम. माझी अखेरची विनंती आहे इब्राहिम. ते लोक घेण्यापूर्वी इब्राहिम. कृष्णा, भगवंता, इन्ना लिल्लाहि व इन्ना इल्लाहि राजिऊन. रामरायाचं शीर भाल्यावर लटकावून त्याच्या सैन्यामध्ये फिरवलं गेलं. आपल्या मालकाला मृत बघून त्याच्या फौजेमध्ये धावपळ उडाली. तिरुमला, जो रणभूमीतनं जीव वाचवून आधीच पळून आला होता, विजयनगरला पोचला आणि जितकं धन हाती लागलं ते गोळा करून विजयनगरला देवाच्या भरवशावर सोडून अनेगोंडीच्या किल्ल्यात जाऊन लपला. 6 वर्षानंतर त्याने विजयनगर साम्राज्याच्या अंतिम राजकुलाची स्थापना केली, जे 100 वर्षांपर्यंत पेनुकोंडाहून राज्य करीत राहिले. इसवी सन 1565च्या तालिकोटाच्या लढाईमध्ये विजयनगर पूर्णरित्या चिरडून टाकण्यात आलं. 250 वर्ष जुन्या विजयनगर साम्राज्याचा खात्मा झाला आणि ते महान आणि सुंदर नगर नेस्तनाबूत झालं. विजयनगराचं पतन झाल्यावर जिंकणाऱ्या पण राज्यांमध्ये पुन्हा फूट पडली. दक्षिणेवर मग दुहेरी धोका वाढतच गेला. एक धोका होता दिल्लीच्या मोगलांपासून, मग दुसरा समुद्राच्या रस्त्याने आलेल्या पोर्तुगीजांपासून, ज्यांनी सन 1510 मध्ये गोव्यावर कब्जा केला होता. इतिहासामध्ये कदाचित प्रथमच हिंदुस्थानामध्ये युरोपीय हमलावर यायला लागले. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण,
करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर, रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.